यानंतर घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूर शहरात हिलटॉप परिसरातनं फ्लॅटमधनं तब्बल 1,87,50,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। यामध्ये चलनातनं बंद केलेल्या 500 आणि हजारांच्या नोटा आहेत। कारवाईत पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय। 4 जणांपैकी एक जण स्वतःला चार्टर्ड अकाउंटंट असल्याचं सांगतोय। या संदर्भात आयकर विभागाला पूर्णपणे माहिती देण्यात आली असून रकमेसंदर्भात आयकर विभाग तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे। मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या 2 मोठ्या खासगी कंपन्यांनी 500 आणि हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचं जाहीर केल्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। टाटा पॉवर आणि रिलायन्स एनर्जीच्या कस्टमर सेंटरला जाऊन आपलं वीज बिल भरण्याची मुभा ग्राहकांना मिळाली आहे। आता जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे बँकांसोबतच बिलं भरण्यासाठी लोकांच्या रांगा लागतात। नाटक आज बघा आणि पैसे उद्या द्या। सुट्या पैशांअभावी रसिकांनी पाठ फिरवलेल्या पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहानं ही सवलत जाहीर केली आहे। अमर फोटो स्टुडिओ या नाटकासाठी देण्यात आलेली ही जाहिरात आहे। सुट्या पैशांच्या अभावी जनसामान्य मेटाकुटीला आलेले असताना नाट्य निर्माते आणि थिएटर्स मालकांनाही मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय। त्यावर त्यांनी हा उपाय शोधून काढलाय। 500 आणि 1000च्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांसोबतच भाजीवाले, घरकाम करणारे, भिकारी आणि तृतीयपंथीयांचीही चांगलीच गोची झाली आहे। मुंबईतल्या अंधेरीत काम करणाऱ्या फिरोजाचं बँकेचं खातंच नाहीये आणि फिरोजा आणि तिच्या नवऱ्याला पगार मिळाला 500च्या नोटांमध्ये। आता या नोटा बदलायच्या कुठे हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे। अशीच अवस्था भाजीवाले आणि रस्त्यावरच्या फेरीवाल्यांची आहे। सुट्यांच्या अभावी लोक भाजी आणि इतर किरकोळ सामान उधारीवरती नेतात। त्यामुळे भाजीवाले आणि किरकोळ फेरीवाल्यांच्या हातातही पैसे नाहीयेत। भिकारी आणि तृतीयपंथीयांना कोणी भीकच देत नाहीये, त्यामुळे त्यांचेही वांदे झालेत। ग्रामीण महाराष्ट्रातील शाळा, दवाखाने, ग्रामपंचायती डिजिटली जोडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। गावखेड्यांमध्ये वैद्यकीय सेवा आणि डॉक्टरांची उपलब्धता असणं हे सध्याचं मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबईतल्या जे रुग्णालयाशी जोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नवी मुंबईतल्या एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सला अनेक वेळा अशा घटना घडत आहेत की त्यांना त्यांचे जो पैसे नाहीत, म्हणजे नवीन नोटा नाहीत, म्हणून त्यांना हेल्थ केअर डिनाय केली जाते आहे। तर कालच आम्ही असा निर्णय घेतला आणि सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आम्ही विनंती केली आहे की सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी त्या ठिकाणी किमान चेक त्या ठिकाणी स्वीकारावा। आणि आम्ही हे एन्श्युअर करतो की समजा जर चेक बाउन्स झाला तर त्याच्यामध्ये पहिल्याच झटक्यात आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधनं 10,000 रुपयापर्यंत रिएम्बर्समेंट करू आणि त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत जी काही कारवाई करायची असेल ती आम्ही करू तुमच्यासोबत। प्रायव्हेट हॉस्पिटल रत्नागिरीच्या मिरकरवाडा मच्छी बंदरात बोटीला आग लागून लाखोंचं नुकसान झालंय आणि आगीत बोट पूर्णतः जळून खाक झाली। आज पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली। मिरकरवाडा जेटीवरती इंजिन सुरू असताना ही आग लागली। या आगीत लाखोंचं नुकसान झालं। इम्तियाज मुकादम नावाच्या व्यक्तीची नौका होती आणि मच्छीमारीचा मोसम सुरू होण्याच्या आधीच या मच्छीमारावरती हे मोठं संकट ओढावलेलं आहे। मुंबई नाशिक हायवेवर इलेक्ट्रिक टॉवर कंटेनरवर पडल्यामुळे मोठा अपघात घडला। यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झालेली होती, तर नाशिककडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती। नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरमधल्या चालकाचा ताबा सुटला, यामुळे कंटेनर बाजूच्या टॉवरवर धडकला। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या रस्त्यावरची वाहतूक आता सुरळीतपणे सुरू झाली आहे। दिवाळीनंतर नाशिक मनपाच्या ताफ्यात 60 नव्या अत्याधुनिक घंटा गाड्या दाखल झाल्यात। GPS यंत्रणा, ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याची व्यवस्था असलेल्या घंटा गाड्यांमुळे स्वच्छ आणि सुंदर नाशिकचा नारा अधिक बुलंद होणार आहे। पालिकेत अशा 200 गाड्या दाखल होणार असून पहिल्या टप्प्यातील 60 गाड्यांचं वनाधिपती विनायक पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालं। नवीन आलेल्या नोटांचं आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करणारी रांगोळी मालेगावात रेखाटण्यात आली आहे। साई आर्ट संस्थेच्या कलाकारांनी सुंदर रांगोळी रेखाटली आहे। 1500च्या नोटा चलनातनं बाद झाल्यावर मोदींच्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होते। आपल्या शुभेच्छा लोक वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात। आज देशभरामध्ये बालदिन उत्साहात साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं गुगलच्या होम पेजवर आज स्पेशल डूडल पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे अन्विता तेलंग या 6वीत शिकणाऱ्या मुलीनं हे डूडल काढलेलं आहे। अन्विता पुण्याच्या बालेवाडीतल्या विबग्योर शाळेमध्ये शिकते। लिव्ह इन द मोमेंट म्हणजेच आहे तो क्षण जगा असं म्हणत तिनं हे डूडल रेखाटलेलं आहे आणि विशेष म्हणजे देशभरातून आलेल्या डूडल्समध्ये तिनं पहिला क्रमांक पटकावला आहे।
आणि यानंतर बातमी रत्नागिरीत साजऱ्या झालेल्या आगळ्या वेगळ्या बालदिनाची। बालदिनानिमित्त रत्नागिरीतला मुख्य रस्ता आज बच्चे कंपनीसाठी खुला ठेवण्यात आला होता, मोकळा ठेवण्यात आला होता। आकाशामध्ये फुगे सोडून या आगळ्या वेगळ्या बालदिनाची सुरुवात झाली। त्यानंतर सायकलिंग, स्केटिंग, क्रिकेट खेळत मुलांनी या रस्त्याचा ताबा घेतला। त्यामुळे एरवी सुसाट वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यावरती आज बच्चे कंपनीची धूम बघायला मिळाली। लहानग्यांसोबतच रत्नागिरी पोलिसांचं बँड पथक सुद्धा या सेलिब्रेशनमध्ये सामील झालं होतं।